बाबा व्हिडिओ काढतोय मस्त म्हणजे इथं तुमचा ब्लॉग चालले झालाय. हे बघा आमचा ब्लॉगर ओला ओला नारळ सोलतोय. आताच मला एक ओला नारळ भेटला. तिकडे मी आणि जय चाललेलो, रस्त्याने चालत होतो आणि जोरात झाडावरून पडला. मग मी पळालो नारळ घ्यायला, तर बघितला तर भाई एवढा मोठा नारळ आहे. अरे वा वा वा, बघू शकता तुम्ही. अरे पहिलं पाणी काढ, पाणी काढ, पाणीचा सोड पाहिजे हे पाहिलं. ते नको काढू रे, पाणी पिऊ ना पहिलं आपण. याला आमच्या कॅमेरामॅनला पाणी प्यायचं इथं आम्हाला. हो आमचा कॅमेरामॅन बघा, बघूया पाणी इथून निघतंय मस्त माझा. पिना पिणे लवकून पिना, पी लवकून पी, असंच पी असंच पी. हे बघा आमचा कॅमेरामॅन बघा चुतेगिरी करतोय. पिना पिना आमचा ब्लॉग पी, मस्त पाणी आहे. जय पाणी पितो का? नारळाचं पाणी एक नंबर पाणी आहे. एकदम गोड आहे, एकदम कडकडीत गोड बघू शकता एवढं पाणी अजून आहे ना. जरा ओला ओला जरा ना पडलाय म्हणून. हे बघा आमचा इथं मित्र दुसरा बोलत बसलाय इथं. हे असे काढत बसलो व्हिडिओ आम्ही. हे बघा ना, त्याला ओला ओला म्हणून जरा हे झालं एकदम. अशामुळेच आमचे आमचे वाकीचा काढतो मी. एक पकड. खोबरं तो पडू देऊ नका भाई, खोबरं एक्सपेन्सिव्ह आहे. हा देते दे इथे दे. कडकडीत काय हे बघा, बघू शकता तुम्ही पांढरं पांढरं खोबरं निघालेलं इकडे. अरे तुला बोललो पाणी प्यायला, प्रसादला पण बोलव ना पाणी प्यायला. मग हे काय एवढं चांगलं आहे कॉलेज. हा बाय बाय. ठीक आहे, खात बस. सही आहे रे. अरे मग एवढा मोठा नारळ पडला इथं, खाली नको सांडू. हे बघ इथे पण आहे, याला पण धुवून घे चांगलं. अरे घाण पाण्यात गेला तो. हा त्याला धुवून घेतला असं झाला असता. हा त्याने आरामशीर व्हिडिओ चालू आहे, तू व्हिडिओ काढे. नारळ खोलायला आमचा जय साळवे पण खातोय नारळाचं. पण काही पण बोलला, नारळाचं पाणी जे होतं ना एवढं गोड होतं ना भाई. नारळ बाबा ओलाय म्हणून. नारळ बाबा ओलाय. आपण मॅन वर्सेस वर्ल्ड मध्ये जाऊ शकतो. काय पण हा जो व्यक्ती तो मॅन वर्सेस वर्ल्ड मध्ये जाऊन जंगलामध्ये बघू शकता तुम्ही. आता नारळ इथे फोडताय आमचे तनिष भाऊ. आकस्मिक लाभ झालेला नारळ इथे आम्ही फोडतोय. बघा आम्हाला एवढं खोबरं आता निघालेलं आहे. शुभम यांना पुष्पगुच्छ दिलेलं आहे झाडांनी एकदम फ्री मध्ये. फ्री मध्ये आम्हाला निसर्गाचा लाभ झालेला आहे एकदम मस्त वाला. हे खाली नको सांडू रे तनिष. झाड ओला आहे यार. चल जाऊ दे. चला हा शेवटचा कोण निघालाय असं की काय. नाही गोड एकदम मस्त. कोणी काय राहिलं ना, हे घ्यायचं जाळायचं याला. नको 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 हे घे, हे पकड. आम्ही जरा खोबरा खात बसलो. आम्ही जरा मस्त खोबरा खात बसू. आणि या शिवम सॉस आमचा बघा एवढी गोंडीचा शिवम सॉस. काय बोल शिवम तुमच्याबद्दल काय बोलताय? काय म्हणायचं हे? ताजे ताजे नारळ, हेच नारळाच्या झाडचा एक प्रॉफिट म्हणजे लाभ असतो की अशा आमच्या विक्रोळीमध्ये झाड दाखव नारळाचे. अशी नारळाची झाडं असल्यामुळे आम्हाला कधी पण नारळ खायला मिळतात. ते पण फ्री मध्ये. ते पण गोडवाले. आता जस्ट नारळ पडलाय बघा, मी एवढं पाणी पिऊन माझ्या अंगावरती पाणी सांडलं. नारळ कोणी सोडून दिलं मी. तुमच्या ब्लॉगर भावानी नारळ काढलाय मी. असं वाटतं मी बिझनेस खोलावा आणि व्हिडिओ काढेल. नारळांना बनवू शकतो. नारळ बोलावं लागेल मला. आता आमचे 2 मित्र येणार आहेत. कोण आहे ते यायच्या आधी आम्ही नारळ तेवढा खाऊन लपून टाकणार. देणार नाही काय 2 मित्रांना. कोण आहे तो? अरे असं नारळ बघा. झाकणं हातात दाखव. व्हिडिओ मी शिवाय घालतो जरा बिंदास घालतो. शिवाय तुम्हाला आवडतो म्हणून शिवाय घालतो मी बिंदास. तसा काय प्रॉब्लेम नाही. तसं यूट्यूब चॅनल माझा शिव्यांचा घेतो जरा त्रास घेतो जरा. शिवाय घालतो मी मस्त बिंदासमध्ये. फोन आलेला. कोणाला आलेला फोन दाखव. फोन आलेला इथे विनायक नामक व्यक्तीचा, आमचा कॅमेरामॅनचा. हॅलो कुठे? या नारळाची झाड अशी या ना मग. नारळ खायचे, नारळ ठेवू तुला. हा नारळ हाड काय हा बघा. हात येतो एकदम. दात एकदम पडलेला आहे एकदम. हा एकटा खातो बघा कसा एकदम.